वेलकम बैक टू माय चॅनल होममेड डिलिशियस डिलाइट्स बाय आयशा। तर जसं आपल्याला माहिती आहे आपल्या गणेश उत्सवची सण चालू आहे आणि आपण जेवढे डिशेस बनवणार आहेत ते आहे आपले गणेश उत्सव स्पेशल डिशेस। ओके, आणि आज मी जे डिश बनवणार आहेत ते आपली एकदम स्पेशल डिश आहे आणि ते आहे आपली नैवेद्य थाली। तर तुम्हाला सगळ्यांना नैवेद्य थाली तर बऱ्याप्रमाणे माहिती असेल, पण आपण जे नैवेद्य थाली बनवणार आहेत ते आपण एकदम पारंपरिक प्रमाणे बनवून घेणार आहे। तर मी तुम्हाला पटकन सांगते आपले नैवेद्य थालीमध्ये आपली कोणकोणती डिशेस असणार आहे। तर सगळ्यात पहिले आपण लोणचं घेणार आहे आणि मी तुम्हाला अजून एक सांगते, जेवढे डिशेस आपण बनवणार आहेत ते सगळे आपण होममेड म्हणजे की घरगुती प्रमाणे बनवून घेणार आहेत। तर सगळ्यात पहिले आपली डिश असणार आहे ते आहे आपलं लोणचं, कोथिंबीर वडी, चटणी, चपाती, खमंग काकडी, पुरणपोळी, वरण, भात, घी, बटाट्याची भाजी, शिकरण, गुलाब। तर हे सगळे डिशेस आपण हा व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत आणि मी तुम्हाला सगळे डिशेसची एकदम चांगल्या प्रमाणे व्हिडिओ आणि रेसिपीज दाखवून घेणार आहे। तर आपली ही व्हिडिओ लॉंग होणार आहे, पण तुम्ही नक्कीच बघून घ्या। तर आपली सगळी पहिली डिश आपण लोणचं कशी घरात बनवणार आहे ते पण झटपट इन्स्टंट आंब्याचे लोणचं। तर मी तुम्हाला ते दाखवते। तर त्याच्यात आपली सामग्री काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवून घेते। हे बघा, त्याच्यासाठी आपण हे आंबे घेतलेले, हे एक अख्खा आंबा आहे, ओके, कच्ची कैरी आहेत ते, आणि इकडे आपण पिवळी राई घेतलेली आहे। हे आपली एकदम महत्त्वाची वस्तू असतात लोणच्यासाठी, ठीक आहे। आपण याला एकदम बारीक बघा पिसून घेतलेले आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची 3 घेतलेल्या आहेत। इकडे आपण जराशी गुड घेतलेले आहे, तुमच्या पद्धतीने जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकतात। इथे आपण हे तडकासाठी मीठ 8 ते 12 आपण लसूण घेतलेले आहेत, ठीक आहे। इकडे मिरची पावडर घेतलेले आहेत। इथे आपण 3 लवंग आणि 5 ते 6 काळी मिरी चेचून घेतलेले आहेत, ओके। इकडे 1 चम्मच हळदी पावडर घेतलेले आहेत। इथे आपण राई आणि जिरा घेतलेले आहे 1 चम्मच। तर हे आपले तडकासाठी आहेत, ओके। आता मी तुम्हाला दाखवते आमची लोणचं आपण कशी तयार करणार आहे। तर चला, सगळ्यात पहिले आपण आपले बोलमध्ये आपले आंबे टाकून घेऊ, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण घेऊ पिवळी राई, ओके, आणि गुड घेऊ, ओके। हे लोणचं जे आहे एकदम चांगलं वाटणार तुम्हाला खायला, ओके, कारण की याच्यात तिखटपणा असतं आणि मग गोडपणा असतं, एकदम चांगलं वाटतं। तर आता आपण याला मिक्स करून घेऊ, ओके। बघा आपलं लोणचं बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे, ठीक आहे। आता आपण आपली नेक्स्ट तयारी आहे ते आहे आपली तडक्याची तयारी। तर ते मी तुम्हाला दाखवते आपण कशी करून घ्या। तर जसं तुम्ही बघू शकता मी इथे तेल गरम करायला ठेवलेले आहेत। हे आपण राईची तेल घेतलेले आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साधारण तेल पण घेऊ शकतात। आता आपण आपले तडक्यासाठी हे सगळे सामग्री टाकून घेऊ, हे बघा, आणि एकदम स्लो फ्लेमवर आपण गॅस ठेवू, हे बघा।
स्लो फ्लेमवर आपण याला कुक करू. लसणची पाकळी पण तुम्ही चेचूनच घ्या, पिसून नका घेऊ, कारण की ते लसणचे जे टेस्ट येतात ते खूप चांगलं वाटतात. ओके, हे बघा बऱ्यापैकी आपला तडका तयार झाले. आता आपण आपले तडकेला आपल्या आंब्यामध्ये टाकून घेऊ. हे बघा, आता चांगलीने आपण याला मिक्स करू. ओके, हे बघा. आता जसं तुम्ही बघू शकता आपलं एकदम झटपट लोणचं नैवेद्य थालीसाठी रेडी झालेलं आहे. हे बघा, एकदम मस्त तिखट आणि गोड लोणचं आहे. एकदम छान वाटतं. ठीक आहे, आता आपण दुसरी रेसिपीची तयारी करू. तर आता आपण आपली दुसरी रेसिपी बनवायला घेऊ आणि ते आहे आपली चटणी. ओके, तर आपली चटणी असणार आहे ओल्या खोबऱ्याची चटणी. ओके, तर हे बघा, आपण इथे ओला नारळ घेतलेले आहेत. ओके, इथे मी 3 हिरव्या मिरची घेतलेल्या आहेत आणि 6 ते 7 मी लसणाची पाकळी घेतलेली आहेत आणि इथेच मी 1 चम्मच नमक पण टाकलेली आहे. ओके, तुम्हाला जर तिखट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही मिरची वाढवू शकता. इथे आपण कोथिंबीर बारीक करून ठेवलेले आहेत. आता लगेच आपण आपली चटणी वाटून घेऊ. ठीक आहे, हे बघा, आपण आपली वाटण वाटून घेऊ. आता आपली नारळची चटणी बनवून तयार झालेली आहे. हे बघा, तर आता आपण आपली दुसरी रेसिपीची तयारी करू. तर आता आपण आपली तिसरी रेसिपीची सुरुवात करू, जी आहे आपली खमंग काकडी. ओके, तर त्याच्यासाठी आपण इथे बघा अशी एक काकडी घेतले. आता याला आपण बारीक चॉप करू. ठीक आहे, मी तुम्हाला आपले खमंग काकडीची सामग्री दाखवते. हे बघा, सगळ्यात पहिले आपण चॉप केलेली काकडी घेतले. ओके, त्याच्यानंतर आपण साखर घेतलेली आहे. इथे आपण 2 हिरव्या मिरची घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ते 5 ते 6 घेतलेले आहेत. इथे आपण जिरा घेतलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर इथे आपण मीठ घेतलेले आहेत 1 चम्मच. इथे आपण तूप घेतलेले आहे 1 चम्मच. इथे आपण रोस्टेड पीनट्स घेतलेले आहे. इथे आपण लिंबूचा रस घेतलेले आहे. ओके, आणि इथे आपण फाईनली चॉप कोथिंबीर घेतलेले आहे. आता मी तुम्हाला दाखवते आपण आपली खमंग काकडी कशी बनवतात. तर सगळ्यात पहिले आपण एक बोलमध्ये आपली काकडीला काढून घेऊ. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यात साखर टाकूया. ओके, 1 चम्मच साखर घेतले मी. मग आपण आपली लिंबूची रस टाकणार आहे त्याच्यात. ओके, हे बघा, आणि लास्टला आपले मीठ टाकणार आहे. ओके, हे सगळं टाकून आपण याला बऱ्यापैकी मिक्स करूया. ठीक आहे, हे बघा, आता आपण याची फोडणीची तयारी करू. ठीक आहे, तर फोडणीसाठी पहिले आपण तूप टाकूया. 1च चम्मच तूप घेतलेलं आहे मी. ओके, त्याच्यात आपण आपले कढीपत्ते आणि हिरवी मिरची टाकून घेऊ. ओके, मग जिरा टाकू. ओके,
आता स्लो फ्लेमवर परत आपण याची मस्तपैकी फोडणी करून घेऊ. ठीक आहे, हे बघा मस्तपणे आपल्या तूपमध्ये हिरव्या मिरची, कढीपत्ते व जिऱ्याची वास सुटली पाहिजे. ओके, हे बघा चांगली सुगंध येतं. मग हे बघा फ्लेम स्लोच ठेवायचा आपल्याला. ओके, तर आपली फोडणी आता झाली आहे रेडी. आता आपली फोडणी आपण टाकू आपल्या काकडीमध्ये. हे बघा आता आपण याच्यात टाकू आपले फाइनली चॉप्ड कोथिंबीर आणि लास्टली आपण याच्यात टाकणार आहे आपले रोस्टेड पीनट्स. ओके, हे बघा आता याला बऱ्यापैकी आपण मिक्स करून घेऊ. आता जसं तुम्ही बघू शकतात आपली खमंग काकडी बनून तयार झाली आहे. हे बघा. तर आता आपण आपली 5वी रेसिपी नैवेद्य थालीची सुरुवात करू. तर आपली 5वी रेसिपी आहे कुरडई, ज्याला आपण कोकणी भाषेत खारोली पण म्हणतात. ओके, आता मी तुम्हाला याची सामग्री दाखवते. सगळ्यात पहिले आपण तांदूळ घेणार आहे. तांदूळाची पीठ आहे ही. ओके, इथे आपण मीठ आणि जिरा घेतलेले आहेत. ओके, आणि आता मी तुम्हाला दाखवते की आपण आपली रेसिपी कुरडई कशी बनवू. हे बघा सगळ्यात पहिले आपण आपले हे तांदूळाची पीठ आहे ना याच्यात टाकून घेऊ. एकदम सिंपल, सोपं आणि इझी रेसिपी आहे. ओके, एका बाजून तुम्ही बघू शकतात इथे मी माझी कढई ठेवली, त्याच्यात पाणी टाकले मी. ओके, आणि पाणीला जसं उकाला येणार मी आपले मीठ आणि जिरा त्याच्यात टाकून देणार आहे. आता आपण याच्यात पाणी टाकूया. ठीक आहे, आपल्याला चांगल्यापणे याला एकदम स्मूथ बॅटर मध्ये करून घ्यायचंय. हे बघा एकदम स्मूथ बॅटर मध्ये आपण याला करून घेऊ. तर जेव्हा आपलं पाणी मध्ये उकाला येणार आपण त्याच्यात 1 चम्मच तूप किंवा तेल पण टाकू शकतात. ओके, बॅटर अजून स्मूथ होऊन जाणार. तर आपण तूप टाकणार आहे 1 चम्मच. हे बघा याला बऱ्यापैकी आपण स्मूथ बॅटर मध्ये कन्वर्ट करून घेऊ. पाणी लागतील तर आपण अजून पाणी टाकणार आहे. जसं तुम्ही बघू शकतात हे बघा आपलं बॅटर कुरडईचं एकदम स्मूथ झालेलं आहे. ठीक आहे, आणि आपलं पाणी पण उकाला आले. तर आता आपण याच्यात मीठ आणि जिरा टाकून देऊ. तर मी 2 चम्मच मीठ घेतलेले होते. ठीक आहे, आता आपण हा बॅटर पण याच्यात टाकूया. चला, ओके, आणि मस्त पैकी आपण याला कुक करून घेऊ. ठीक आहे, हे बघा. हे बघा आता स्लो फ्लेमवर आपण याला अशी फेटून घेऊया. ठीक आहे, लंप्स नाही पाहिजे आपल्याला आपल्या कुरडईमध्ये. ओके, आणि जशी पाणी कमी होत जाणार आपण याच्यात पाणी टाकूया. हे बघा आपण याला बऱ्यापैकी मिक्स आणि फेटून करत राहावी. ओके, एकदम पेस्ट सारखं घट्ट
आपण करून घेऊ. हे बघा, आता पण जरा जरा लंप्स आहे, ते आपण चांगल्यापणे फेटून घेऊ. बघा, आता जसं तुम्ही बघू शकता याच्यात लंप्स काहीच नाही आहे. आता याला आपण कुकिंगसाठी ठेवू. ठीक आहे, तर याला ढाकून आपण चांगल्यापणे एक 10 ते 15 मिनटं स्लो फ्लेमवर कुक करून घेऊ. ठीक आहे, तर हे बघा, आपले कुरडईचे बॅटर मस्तपैकी रेडी झालेत. ओके, आता आपण याला आपल्या चकलीच्या साच्यात टाकू आणि याला बनवून घेऊ. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण आपल्या साच्याला मस्तपैकी तूप किंवा तेलशी ग्रीसिंग करून घेऊ. ठीक आहे, तर हे बघा, आपण आपल्या साच्यात कोड्या टाकणार आहेत. ठीक आहे, आता बघा, जास्ती मोठे नाही, छोटे छोटेच काढूया आपण. हे बघा, अशी आपण कुरड्या काढू. हे बघा, अशी आपण आपली कुरड्या काढूया. ओके, आता जसं तुम्ही बघू शकतात आपण आपली कुरड्यांना सुकायला ठेवले बऱ्यापैकी. त्यापर्यंत आपण आपली दुसरी रेसिपीची तयारी करून घेऊ. हे बघा, अशी अख्खी फेलून आपण याला बऱ्यापैकी सुकून घेऊ. ठीक आहे, तर जसं मी तुम्हाला दाखवले, आपण आपले कुरड्यांना सुकवायला ठेवून दिले आहेत. आता आपण आपली नेक्स्ट रेसिपीची तयारी करू, जे आहे आपली कोथिंबीर वडी. चला, त्याच्यासाठी सामग्री घेतलेली आहे. हे बघा, फाईनली चॉप करून मी कोथिंबीर घेतलेले आहे. ठीक आहे, याला वॉश करून ठेवले मी. इथे आपण बेसन घेतलेले आहे. ओके, इथे आपण तांदूळाची पीठ घेतलेले आहे. तर तांदूळाची पीठ जेव्हा आपण घेतात ना, तर आपली कोथिंबीर वडी एकदम कुरकुरीत होऊन जाते. ठीक आहे, इथे आपण काही मसाले घेतले ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, याच्यात सगळ्यात पहिली आपण जिरा घेतले, हल्दी पावडर घेतले अर्धा चम्मच, 1 चम्मच आपण गरम मसाला घेतले, 1 चम्मच मिरची पावडर घेतले. आणि हे वाटण जे वाटलेत मी, ते आपण ऍक्च्युली टाकत नाही, टोटली ऑप्शनल आहे, पण मी टाकते. याच्यात मी लसण घेतले, हिरवी मिरची घेतले आणि जिरा घेतले. ठीक आहे, इथे आपण 1 चम्मच मीठ घेतले. ओके, मग इथे आपण हे बघा सफेद तिल घेतलेत. ओके, आणि इथे थोडीशी साखर घेतले ॲज पर युअर टेस्ट. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते आपण आपली कोथिंबीर वडी कशी बनवून घेणार. हे बघा, सगळ्यात पहिले आपण आपले कोथिंबीरला याच्यात टाकून देऊ. ठीक आहे, हे बघा, तर कोथिंबीर आपण टाकले याच्यात. आता आपण त्याच्यानंतर बेसन टाकू. ठीक आहे, हे बघा, बेसन पण टाकून दिले. आता आपण तांदूळाची पीठ टाकू. बघा, तुमच्या पद्धतीने करा. आता मी थोडीशीच बनवते म्हणून मी त्याप्रमाणे सामग्री घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. इथे आपण जेवढे मसाले घेतले आहेत ना, ते सर्व टाकून देऊ. ऍक्च्युली जे वाटण दाखवलेलं ना मी, त्याच्यात खूप चांगली टेस्ट येतं, म्हणून तुम्ही पण ट्राय करा टाकून. आता आपण सफेद तिल घेणार आहे आणि हा थोडीशी साखर आहे. ओके, चला, आता याला बऱ्यापैकी आपण मिक्स करून घेऊ. ठीक आहे, मग आपल्या तुम्हाला माहिती असेल आपल्याला याला मळून पण घ्यायचं आहे, तर थोडंफार पाणी घेऊन आपण याला चांगल्यापैकी मळून घेऊ. ठीक आहे,
आपण थोडं थोडं पाणी घेऊन याला बऱ्यापैकी मळून घेऊ. ठीक आहे. जर तुम्हाला पीठ किंवा काय पण कमी जास्ती लागत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍड करू शकता. ओके. हे बघा, अशी चांगलंपणे याला मळून घेऊ. आता बघा, आपलं कोथिंबीर वडीचं पीठ आपण मस्तपैकी मळून घेतले. आता आपण याची स्टीमिंगची तयारी करू. ठीक आहे. आता बघा, आपण अशी प्लेट घेतलेली आहे, त्याच्यावर आपण तेल टाकू जराशी. ठीक आहे. आणि त्याला ग्रीस करून घेऊ. आणि आपण त्याच्यावरती परत सफेद तेल टाकूया. ओके. हे बघा, चांगल्यापणे आपण याला ग्रीस करू. ठीक आहे. आता आपण सफेद तेल टाकूया. ओके. हे बघा, तेल टाकतात ना आपण, चांगली एकदम टेस्ट येतं, तुम्हाला माहिती असेल, म्हणून आपण तेल टाकू. ठीक आहे. मग आपली हे पीठ आपण घेऊ. ठीक आहे. आणि आपली पीठला आपण एकदम आरामाशी याच्यावरती स्प्रेड करून घेऊ. बघा, असे तुम्ही जरा जाडच ठेवा. ठीक आहे. एकदम पातळ नका करू. ओके. हे बघा, ग्रीसिंग केलं की ते आपले स्पूनला पण चिटकून नाही जाणार. बघा, अशी आपण आपल्या पीठला मस्तपैकी वरती पण तेल टाकू. ओके. आणि चांगल्या पद्धतीने आपण अशी याला बघा मस्तपैकी आपण याला रेडी केले आपल्या प्लेटमध्ये. ठीक आहे. आता आपण परत याच्यावरती आपली तेल टाकूया. ठीक आहे. हे बघा, तिलची काय होतं, एकदम चांगली स्वाद येतं. ओके. आता इथे मी माझी कढाई ठेवते, त्याच्यात पाणी टाकून पहिले याला गरम करून घेऊ आपण. आपलं पाणी उकाला आले. आता आपण हा प्लेटला अशी फक्त याच्या वरती ठेवू स्टीमिंगसाठी. ओके. बघितलं असं. जर तुमच्याकडे धाबा असेल तर तुम्ही त्याची उपयोग करू शकता. हे बघा, अशी आपण याच्यावरती ढाकण ठेवू. ओके. आणि याला आपण मस्तपैकी 10 ते 15 मिनिटासाठी स्टीम करून घेऊ. तर आता आपली नेक्स्ट रेसिपी आपल्या सगळ्यांची फेवरेट रेसिपी, आणि हा चण्याची डाळ बघून तुम्हाला समजलं तर असेल आपण काय बनवणार आहेत. तर आपली नेक्स्ट रेसिपी आहे पुरणपोळी. ठीक आहे. नैवेद्य थालीची नेक्स्ट रेसिपी आहे आपली पुरणपोळी. तर हा चण्याची डाळला मी रातभर भिजून ठेवलेले होते. ठीक आहे. आता आपण याला कुकरमध्ये टाकू आणि याला उकाला घेऊ. ठीक आहे. हे बघा, आता आपण याला कमीत कमी 10 नाही 5 ते 6 सिटी घेऊ. ओके. हे बघा, आणि याच्यात आपण अर्धा चम्मच हळदी टाकूया. हे बघा, आणि अर्धा चम्मच आपण याच्यात टाकणार आहे. एकदम थोडीशी मीठ टाकणार आहे. ओके. मीठ आपल्याला जास्त नको आहे, कारण की आपण याच्यात गुड पण टाकणार आहे ना, म्हणून मीठ आपण जास्ती नाही घेणार आहे.
ओके. आणि 1 टेबलस्पून आपण याच्यात टाकणार आहे तेल. ठीक आहे, हे बघा, ओनली 1 स्पून तेल टाकलेले आहेत आपण. ओके. एका बाजून तुम्हाला दिसत असेल आपली कोथिंबीर वडी पण बऱ्यापैकी स्टीम होते. आता एक 5 मिनिटात अजून आपण ठेवू, मग याला आपण काढून घेऊ. ठीक आहे, हे बघा, आता आपण याला 6 ते 7 सीटी घेऊ. ओके. तुमच्या पद्धतीने आता आपली डाळ जर बरोबर भिजलेली असतं ना तर आपल्याला जास्ती सीटीची गरज नाही लागत. ठीक आहे, हे बघा, पाणी अजून थोडीशी ऍड करते मी आणि याला आपण आता सीटी देणार. यापर्यंत आपली डाळ वळून होणार, त्यापर्यंत आपण आपली पीठची तयारी करूया. ठीक आहे, त्याच्यासाठी हे तुम्ही बघू शकता, मी आपली घेऊची पीठ घेतलेली आहे. ओके. आणि इथे मी मैदा घेतलेले आहेत. ओके. आता घेऊची पीठ आणि मैदा जरा फार आपण कमी घेतलेले आहेत. घेऊची पीठ आणि मैदा जराशी जास्त घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फक्त मैद्याची पण बनवू शकतात आणि फक्त घेऊची पीठची पण बनवून घेऊ शकता. ओके. आता आपण याला एका बोलमध्ये काढूया. ओके. आणि जसं आपण आपली डाळमध्ये थोडीशी हळद टाकली होते तशीच आपण आपल्या पीठमध्ये पण हळद टाकूया. आणि तो थोडीशी एकदम नमक घेतले मी. ओके. तुम्हाला दिसत असेल, बघा, तर आपण थोडीशी नमक घेतले, जास्त नमक नको आहे, कारण की मग ते गूळ आपण टाकणार ना त्याची गोड पण कमी होऊन जाशील. ओके. आणि इथे आपण टाकणार आहे 1 चम्मच देसी घी. ठीक आहे, एकदम चांगली मळून जाणार म्हणून. ओके. आणि आता आपण याला चांगलं पणीने थोडं पाणी टाकून मळून घेऊ. ओके. आता आपली पीठ आपण मळून घेतलेली आहे. आता आपण परत याच्यावरती अर्धा चम्मच तूप टाकून याला परत आपण मळून घेऊ. ठीक आहे, हे बघा, अर्धा चम्मच तूप टाकून आपण परत याला एकदम स्मूथली मळून घेऊ. ओके. पीठ आपण मळून घेतलेले आहे. आता आपण याला एक ओला कपडा घेणार आणि याच्यावरती आपण ढाकून ठेवणार फक्त 1 तासासाठी. ओके. 1 तासासाठी आपण याला ढाकून घेऊ आणि त्यापर्यंत आपण बघू आपली कोथिंबीर वडी कशी शिजून गेले. ठीक आहे, चेक करूया. हो, तर आपली बघा कोथिंबीर वडी मस्तपैकी शिजले. ठीक आहे, आता आपण याला काढून घेऊ. आपली कोथिंबीर वडी बऱ्यापैकी शिजून गेली आहे. ओके. आता बघा आपण याला अशी कट करूया. हे बघा किती चांगलेपणे आपली कोथिंबीर वडी शिजले. ओके. अशी आपण याला कट करू. ओके. तर जसं तुम्ही बघू शकतात आपली कोथिंबीर वडी शिजून रेडी झालेली आहे. आपले कोथिंबीर वडीला फ्राय करून घेऊ. ठीक आहे. हे बघा अशी आपण आपली सगळी वडी ला फ्राय करू. ओके. हे बघा तुम्ही बघू शकतात आपली कोथिंबीर वडी फ्राय होऊन एकदम कुरकुरीत बनवून घेतले आहेत आपण. ठीक आहे, हे बघा आपली कोथिंबीर वडी रेडी आहे. ओके. आता आपण आपली दुसरी रेसिपी वरती जाऊ आणि ते आहे आपली पुरणपोळी.
तर आता आपण आपलं दाल बऱ्यापैकी शिजलेला असेल, याला आपण बाजून काढून ठेवू. ठीक आहे. आणि आता आपण आपले कुकर घेऊ आणि आपला दाल कशा शिजले ते बघून घेऊ. ठीक आहे. हे बघा, हे बघा, असं आपला दाल शिजलेला पाहिजे, कारण की आपण गुड सोबत याला जास्त पकायला लागणार नाही. आता आपण याची पाणी काढून घेऊ आमटीसाठी, पण या व्हिडिओमध्ये आपण नैवेद्य थाली बनवतो म्हणून आपण आमटी नाही बनवणार आहे. पण हे जे असतात ना पाणी, ते आपण फेकत नाही, कारण की आपण ते ठेवतात आमटीसाठी. ठीक आहे. आपले पुरण तयार करू. ओके. बघा, 1 चम्मच तूप घेऊ आपण. आणि तूप नंतर आपण याच्यात आपली डाळ टाकूया. चमची. बघा किती चांगल्यापैकी शिजून घेतले आपण डाळला. ओके. त्याच्या मदतीने जराशी आपण हात मारून घेऊ. ओके. हे बघा, एकदम लम्प्स काही नकोय आपल्याला. आणि जर तूप टाकले ना, नाही तर टाकले तरी चालेल, पण एकदम छान स्वाद येतं. ओके. हे बघा, आपली डाळ एवढी चांगलीपैकी शिजून घेतली आपण की आपल्याला जास्त काहीच करायची याच्यात गरज नाही. ओके. आता आपण चम्मच फिरवू. एकदम स्मूथ करून घेऊ याला. ओके. हे बघा, अशी एकदम स्मूथ फाईन पेस्ट करून घेऊ याची आपण. ओके. अशी आपण करून घेऊ. ओके. आता नेक्स्ट स्टेप आहे आपला, एकदम सिंपल रेसिपी असते पुरणपोळीची. ठीक आहे. आता आपण 1 कप डाळ घेतलेलं होतं, तर आपण 1 कप गूळ घेणार आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, 1 कप डाळमध्ये आणि 1 कप मैद्याचे आटाने घेऊ, म्हणजे 2 कप झालेत ते. ओके. त्याच्यात आपण कम से कम 7 ते 8 कमीत कमी आपण पुरणपोळी बनवून घेऊ शकतात. ओके. आता आपण याला चांगल्यापैकी गूळला याच्यात मेल्ट करून घेऊ. ओके. आता बघा, जसं तुम्हाला दिसत असेल, एकदा आपण आपली गूळ पिघलून जातं ना, की आपली जे पुरण आहे त्याशी एकदम रनी बॅटर सारखं होऊन जातं. 10 ते 15 मिनिटं आपण चम्मच फिरून ते मग त्याची कन्सिस्टन्सीमध्ये घट्ट जशी आपल्याला पाहिजे तशी होऊन जातं. ठीक आहे. तर हा जर वेळ आहे ना, याच्यात आपण न थांबता बऱ्यापैकी चम्मच मारून ठेवू. ठीक आहे. आता जसं तुम्ही बघू शकता, थोडा वेळ फिरून आपली बघा डाळची ना गुळची कन्सिस्टन्सी कशी घट्ट होऊन जातं. ठीक आहे. हे बघा, अशी आपल्याला एकदम स्मूथ कन्सिस्टन्सी पाहिजे. ठीक आहे. आता आपण याच्यात ऍड करू 2च वस्तू याच्यात जाणार आहे, आणि ते आहे आपली इलायची पावडर. ओके. आणि आपण टाकणार आहे आपले जायफळ. ठीक आहे. जायफळ अशी आपण खिसून टाकणार आहे, पावडर नाही घेणार आहे. एकदम छान स्वाद येणार आहे तुम्हाला. आता आपण याला 2 मिनिटं फिरू आणि मग काढू. हे बघा, दिसतं किती चांगली स्मूथ झाले आपले पुरण. ओके. थोड्या किती भारी मऊ मऊ झालेत. आता आपण आपली पुरणपोळी बनवायची सुरुवात करूया. ठीक आहे. हे बघा, आपण एक गोळा घेतले आता काढून. ठीक आहे. हाताच्या मदतीने आपण याला वाढून घेऊ. पहिले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाटून पण वाढू शकता, पण हाताच्या मदतीने आपण याचा एक पहिले कटोरा बनवून घेऊ. ठीक आहे. हे बघा,
अशी आपण बनवून घेतले. ओके, चला आता इथे आपली पुरण. आता आपण पुरणचं पण एक गोला घेऊ. ओके, जेवढं तुम्हाला पाहिजे असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. जरा जास्ती पुरण असलं तर आपलं पुरणपोळी एकदम छान वाटतं ना. ठीक आहे, याला पण आपण चांगल्यापैकी अशी गोला तयार करू. ओके, हे बघा, बघू शकता तुम्ही. तर आपले पुरण आणि पोळ्याची गोला तयार झालेत. आता आपण आपल्या पोळ्यामध्ये पुरण टाकून याला आपण बंद करून घेणार. ठीक आहे, हे बघा. बघितलं तुम्ही आपण कशी बंद केलं. आता आपल्या पुरण बघा कशी बनलेत. आता आपलं पुरण बनवून झालेत रेडी. आता आपण याला लाटून घेऊ. ठीक आहे, हे बघा. आता आपण याला एकदम नाजूक हाताने लाटूया. ओके, हे बघा अशी. सुकं पीठ टाकत राहा तुम्ही. ओके, एकदम नाजूक हाताने आपण याला लाटूया. बघा किती छान बनतं आपलं पुरणपोळी. ओके, हे बघा. परत आपण सुक्का आटा घेऊ आणि याला मस्त पैकी नाजूक हाताने आपण लाटून घेऊ. ओके, बघा. हे बघा, मस्त पातळ तुमची पुरणपोळी बनणार या पद्धतीने. ठीक आहे, हे बघा. एकदम सिंपल असतं पुरणपोळी. जे महाराष्ट्रीयन्स आहे त्यांना तर माहितीच असेल. एकदम सोपं डिश आहे, इझी आहे एकदम. ठीक आहे, कोण पण बनवू शकतात. हे बघा आपली पुरणपोळी आपली लाटून झाले तयार. ओके, आता आपण बघा मी तवा माझी गरम केली होती. ठीक आहे, पहिलेच आता आपण आपली पुरणपोळी याच्यावर टाकली. ठीक आहे, स्लो टू मीडियम फ्लेमवर आपण याला कुक करूया. ठीक आहे, आता आपण आपली पुरणपोळीला बघा पलटून किती छान बनलेत बघतात ना तुम्ही. याच्यात आपण तूप टाकूया. ओके, तूप यूज केले कारण की एकदम छान स्वाद येतं आपली तूपची. ओके, एका साइड पकल्यानंतर शिजल्यानंतर आपण तूप टाकूया. ओके, हे बघा. आता आपण परत याला पलटी करून घेऊ. किती छान बनलेत बघतात तुम्ही. तर याच्यावरती पण आपण तूप टाकूया. ओके, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेल पण टाकू शकता. तूप टाकली की एकदम छान स्वाद येतं म्हणून मी तूपची यूज केले. बघा आता आपण आपले पुरणपोळीला काढूया. बघितलं किती इझी प्रकारे आपण आपली पहिली पुरणपोळी बनवून घेतले. आता आपण आपली सर्व पुरणपोळी बनवून घेऊया. ठीक आहे,
तर बघा आपली दुसरी पुरणपोळी पण आपण ठेवलेत. ओके, तसंच पद्धतीने आपण याला बनवून घेऊ. ओके, हे बघा स्लो टू मीडियम फ्लेमवरच कुक करूया आपण, जळला नाही पाहिजे म्हणून, कारण की एकदम नाजूक असतं ना, पटक्यात जळून जातं. ती पुरणपोळी बनतं. ओके, हे बघा, हे बघा अशी मस्त पैकी आपली पुरणपोळी फुलतं. जसं तुम्ही बघू शकतात आपली पुरणपोळ्या बनून झालेत रेडी. हे बघा, तर आपले नैवेद्य थालीची पुरणपोळी झाले तयार. आता आपण जी दुसरी डिश आहे आपली रेसिपी, ते आहे आपली भात. ओके, आणि भात साठी आपण यूज करणार आहे इंद्रायणी राईस. ओके, पटकन तुम्हाला दाखवते, आपण जशी आपली भात बनवतो तशीच आपण बनवूया इंद्रायणी राईसची पण. आणि आपण चपाती पण ठेवणार आहे. आता चपातीची रेसिपी मी तुम्हाला नाही दाखवणार आहे, कारण की ते सगळ्यांनाच येतं. तर आपण भातची पटक्यान एक डोलं टाकूया. ठीक आहे, बऱ्यापैकी वॉश करून घेतले. ओके, आता एकदम सिंपल पद्धतीने आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. ओके, आपण याला कुक करूया. ठीक आहे, आता मी याच्यात पाणी टाकले. ओके, आता मी एक वाटीभरच चावल घेतले. ओके, मग आपण याच्यात मीठ टाकूया. 1 चम्मच मीठ टाकलेत आपण. ओके, आणि मस्त फ्लेवर साठी आपण याच्यात टाकणार आहे तूप. ओके, तर आपली ज्यापर्यंत राईस बनवून होणार आहेत रेडी, त्यापर्यंत आपण आपली दुसरी रेसिपीची तयारी. तर आता आपण आपले वरण बनवण्याची तयारी करूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले वरणसाठी आपण घेणार आहे तुवर डाळ. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, ते आहे की वरण आपल्या डाळपेक्षा थोडंफार वेगळं असतं. ओके, तर आपली डाळमध्ये आपण काय पण म्हणजे कांदा टमाटर आपल्या पद्धतीने आपण टाकतात, पण याच्यात आपण फक्त तुवर डाळ, हिंग, हळद आणि नमक टाकणार आहे. ठीक आहे, मीठ, याच्यापेक्षा जास्त काय नाही आपण टाकणार आहे. आणि एवढं सोपं आणि सिंपल असूनही आपली वरण किती टेस्टी बनतं ते पण तुम्ही बघणार. तर चला, पहिले तर आपण इथे कुकर ठेवलेत आपलं. ठीक आहे, आणि हा डाळ मी भिजून ठेवलेलं होतं. ठीक आहे, तर आता आपण आपली डाळ याच्यात टाकून देऊ. हे बघा, अजून पाणी ऍड करूया, पण गरम पाणी ऍड करूया. ओके, हे बघा जास्त नाही आहे, 1 कप डाळ आहे. ओके, आणि हा तुवरची डाळ आहे. मग याच्यात आपण 1 चम्मच मीठ टाकूया. ओके, मग एकदम थोडीशी हिंग टाकूया. ठीक आहे, आणि लास्टली आपण याच्यात टाकणार आहे ते आहे अर्धा चम्मच हळद. हे बघा. ओके, तर आता आपण इथे गरम पाणी आहे ते आपण यूज करणार आहेत वरणसाठी. हे बघा, जास्त नाही पाहिजे आपल्याला पाणी पण, कारण की तुवर डाळ आहे, लगेच शिजून जातं पटक्यान. तर आपण कमीच पाणी टाकणार आहेत. ओके, हे बघा, आता आपण याला कमीत कमी 5 ते 6 सीटी घेऊ आणि तशीच आपण याला कुक करू. आणि मग मी तुम्हाला दाखवते की आपली वरण कशी बनलेत. हे बघा, आपली वरणची रेसिपी मी तुम्हाला दाखवली. आता मी तुम्हाला आपली दुसरी रेसिपी काय त्याची आपण तयारी चालू. वरण बनवून रेडी झालेत. हे बघा, आपली वरण किती बऱ्यापैकी तयार झालेत. याच्यात एकदम थोडीशी म्हणजे की 2-4 पाकली तुम्ही कोथिंबीरची घेऊन पाती याच्यात टाकू शकतात, एकदम छान वाटतं. ठीक आहे, आता आपण आपली बटाट्याची भाजीची सामग्री बघूया.
तर सगळ्यात पहिले आपण घेतलेले आहे कोथिंबीर, जिरा आणि हिरव्या मिरचीला ठेसून आपण या पेस्ट बनवून घेतले. त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घेतलेले. कढीपत्ता आपण थोडाफार जास्त घेतलेले कारण की त्याची एकदम चांगली सुगंध येणार. ओके. त्याच्यानंतर आपण इकडे 1.5 चम्मच मीठचं घेतलेलं आहे. मग आपण हळद घेतले 1 चम्मच, मग राई घेतलेले 1 चम्मच आणि जिरा घेतलेले 1 चम्मच. ओके. इथे मी बारीक हिरव्या मिरच्या कापून ठेवलेले आहेत. हे कमीत कमी 4 आहेत. ओके. आणि इथे आपण आलूला उकला घेऊन त्याला अशी हाताशी फोडून ठेवलेले आहेत. आता चला मी तुम्हाला दाखवते की आपण आपली बटाट्याची भाजी एकदम सिंपल सोपं जे बटाट्याची भाजी आहे ते कशी बनवतात. ते आपल्या सगळ्यांच्या घरी बनतं. आपण आता नैवेद्य थालीसाठी आपल्या बटाट्याची भाजी बनवून घेणार. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नैवेद्य थालीमध्ये आपली लसण वगैरे जात नाही, म्हणून मी लसण नाही घेतले याच्यात. ओके. स्लो फ्लेमवर आपण याला कुक करू. ठीक आहे. हे बघा स्लो फ्लेमवर आपण कुक केल्यानंतर आपण आपली बटाट्याची भाजी याच्यामध्ये टाकून घेऊ. हे बघा एवढी चांगली भाजी बनतं, एकदम चांगलं टेस्ट येतं भाजीची आपली. ओके. आता आपण याला बऱ्यापैकी मिक्स करूया. ठीक आहे. हे बघा एकदम आपल्याला खेसून बिसून नाही घ्यायचंय. आपल्या घरी जशी भाजी आपण बनवतो बटाट्याची तशीच आपण सेम भाजी इथे बनवूया. ओके. हे बघा आता आपली भाजी समजावी रेडी झाली आहे. आपण गॅस थोडा वाढवून घेऊ. ओके. 2 ते 4 मिनिट याला जरा कुक करू आणि मग त्याच्यावरती आपण टाकणार आहेत आपली कोथिंबीर. हे बघा कोथिंबीर पण जरा जास्ती घेणार, एकदम चांगलं वाटतं. ओके. हे बघा बटाट्याची भाजी एकदम चांगलेपणे बनवून रेडी झाली आहे. आता आपण आपली दुसऱ्या रेसिपीकडे जाऊ आणि ते आहे आपल्या टमाट्याचा रस्सा. तर आता आपली रेसिपी आहे टमाट्याच्या रस्साची. तर पटक्यात आपण त्याची सामग्री बघून घेऊ. तर सगळ्यात पहिले आपण इथे 4 टमाटर घेतले. ओके. आणि बघा आपल्या टमाटरला अशी आपण क्रॉस करून आपल्या चाकूच्या मदतीने आपण कापून घेऊ. ठीक आहे. फुल नाही कापायचं बघा, फक्त एवढंच कापायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अर्ध निंबू घेतलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर इथे आपण बीट घेतलेले आहेत. ओके. तर बीट आपण रंगासाठी घेतले आहेत. ते टोटली ऑप्शनल आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घ्या, नाही घेतलं तरी चालेल. मग इथे आपण चॉप कोरिएंडर घेतले, कोथिंबीर घेतले. ओके. मग आपण साखर आणि मीठ घेतलेले आहे. इथे तूप घेतलेले आहे. ओके. ते फोडणीसाठी आहेत. आणि इथे आपण नारळ आणि 5 हिरव्या मिरची घेतलेले आहेत. ओके. इथे आपण फोडणीसाठी जिरा, राई नाही घेतले, उडदाची डाळ घेतलेले आणि कढीपत्ते घेतलेले. ओके. आणि इथे आपण पीठ आपल्या तांदूळाची पीठला आपण पाण्यात एकदम चांगल्या प्रमाणाने मिक्स करून अशी आपण इथे ठेवले. आता पटक्यात मी तुम्हाला दाखवते आपण आपली टमाट्याचा रस्सा कशी बनवूया. चालू केले. तर सगळ्यात पहिले आपण आपले टमाट्याला याच्यात टाकून देऊ. ठीक आहे. फक्त 6 ते 7 मिनिटं आपण आपल्या टमाटरला बॉईल करून घेऊ. ओके. हे बघा आता आपण याला मस्तपैकी उकाला येऊन बॉईल करून घेऊ. ठीक आहे. आपली टमाटर बॉईल होऊन जाणार, शिजून जाणार, त्यापर्यंत आपण नारळाचे दूध काढू. ठीक आहे. तर आपण कसे करणार आहेत, आता हे नारळला आपण पूर्णपणे आपल्या मिक्सर ग्राइंडर मध्ये पिसून घेणार. मी तुम्हाला दाखवते पिसल्यानंतर. ठीक आहे. हिरव्या मिरची सोबत आपण याला पिसून घेणार. मग त्याची आपण मखमलचा कपडा किंवा छन्नी असेल त्याच्या मदतीने आपण याची पूर्ण जे पाणी असतं ते दूध असतं ते काढून पण आपल्या. ठीक आहे. फक्त छन्नी घेतलेले. तुम्हाला माहिती, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मखमलचा कपडा काय पण तुमच्या कम्फर्ट झोनशी घेऊ शकता. ठीक आहे. आता आपण याला छानून घेऊ. हे बघा. ओके. जसं तुम्ही बघू शकता आपलं बऱ्यापैकी नारळाचे दूध करून आपण घेतले. ठीक आहे. आता आपण आपले टमाटरला बघू. आपलं टमाटर चांगल्यापणे बघा शिजले. ओके.
आता आपण थंड्या पाणीमध्ये आपल्या टमाटरला टाकूया. इथे आपण आपले शिजलेले टमाटरला काढूया थंड्या पाणीमध्ये. ठीक आहे. तर आता आपण आपले टमाटरला पील करून घेऊ. ठीक आहे. हे बघा, बघा किती सुंदर आपले टमाटर शिजून गेलेत. ओके, हे बघा आपण पील केले. तशीच आपली बाकी टमाटरला पण आपण पील करून घेऊ. तर आता आपण आपले टमाटरला थोडेफार अशी कट करू. ठीक आहे. आणि मिक्सरला टाकू. नाही कट केलं तरी चालेल, जराशी आपण कट करतात. ओके, आणि आपले बीटला पण आपण टाकून देऊ. ठीक आहे. आता बघा मी याच्यात पाणी पण टाकलेले. हे बघा, आता आपण याला बऱ्यापैकी ग्राइंड करू, पिसून घेऊ. ठीक आहे. आपण चांगल्यापणे पिसून घेतलेले आहे. ठीक आहे. आता मी माझी कढई ठेवली इथे. हे बघा किती छान रंग पण आलेत. आता आपण छन्नीच्या मदतीने, कधी बाय चान्स लम्प्स बिम्स असेल ना तर ते निघून जातील. ठीक आहे. याच्या मदतीने आपण छान उकाला आला याच्यात. ओके, आता जे बाकीची लेफ्ट ओव्हर होती ते पण आपण याच्यातच टाकणार आहे. तर मी छानून घेतलं चांगलं टेक्स्चर येण्यासाठी आणि अजून बारीक करण्यासाठी. ठीक आहे. हे बघा, आणि याला पण टाकून देणार आहे त्याच्यात. एकदम फाईनली ग्राइंड केले परत मी. ओके, टमाट्याला उकाला आलं. आता आपण याच्यात आपल्या नारळची दूध टाकूया. हे ओके, बघा किती छान रंग आलेत. आणि आताच आपण याच्यात निंबूचा रस घेणार. ओके, चांगल्यापणे निंबूचा रस घेऊ आपण. फक्त आतच निंबू बसेल. आणि आपण टाकूया आपली साखर आणि मीठ. ओके, हे बघा खूप छान वाटतं हा पियायला. ओके, तर आता आपण गॅस ठेवले चालू करून. आपली फोडणीची तयारी करणार आहेत आपण. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण पहिले तूप टाकूया. ओके, तर त्याच्यानंतर आपण टाकणार आहे आपले कढीपत्ता, उडदाची डाळ आणि जिरा. कढीपत्ता थोडेफार जास्त घ्या कारण की एकदम छान स्वाद येतं. ठीक आहे. आता आपण याला थोडं स्लो फ्लेमवर मस्तपैकी जराशी शिजवून घेऊ. ठीक आहे. हे बघा त्यापर्यंत आपण आपल्या जे तांदूळ आणि पाण्याची आपण एक पेस्ट सारखं केलते. हे बघा याला आपण आपल्या रस्सामध्ये टाकूया. ओके, तुम्ही चेक करू शकता तुमच्या रस्सामध्ये नमक सगळं काय बरोबर व्यवस्थित आहे का. ठीक आहे. हे बघा किती सुंदर झालेत आपला रस्सा. बघता तुम्ही, खूप छान झाला. आता आपण याला नको बऱ्यापैकी आपण याला अजून थोडं स्लो फ्लेमवर कुक करतात. ठीक आहे.
आता आपण हा फोडणीला टाकूया आपल्या टमाट्याच्या रस्सामध्ये. हे बघा, बघितलं तुम्ही. गॅस जरा कमी करू द्या मला. हे बघा, बघा. तर 1-2 मिनिटं उकळल्यानंतर आपण याच्यात टाकणार आहे आपली बारीक चॉप केलेली कोथिंबीर. हे बघा, ठीक आहे. आणि जसं तुम्हाला दिसतं आपला टमाटाचा रस्सा एकदम चांगल्यापणे होऊन झाले तर रेडी. ठीक आहे, 3 केली घेतले आहेत. हे बघा, ठीक आहे. आता आपण काय करतात, शिकरण बनवतात. ओके, हे बघा, 3 केलीला अशी आपण स्लाइस मध्ये कापून घेऊ. ओके, हे बघा. आता आपण आपली केलीला या बोल मध्ये टाकू. ठीक आहे, आता याच्यात आपण टाकणार आहे ते आहे आपली साखर. हे शिकरण खूप इझी असतं. ठीक आहे, 3-4 वस्तू पाहिजे आणि ते आहे केळी, आपली इलायची पावडर, साखर आणि दूध. ओके, मग आपण टाकणार याच्यात इलायचीची पावडर थोडीशी. ओके, आणि लास्टला आपण टाकणार आहे दूध. हे बघा, आता आपण याला चांगल्यापणे मिक्स करून घेऊ. अशी बघतात किती छान झालंय आपली शिकरण. एकदम इन्स्टंट आहे, पटक्यात रेडी होतं. खूप इझी रेसिपी आहे. ठीक आहे, हे बघा, आपली शिकरण रेडी झाले. ओके, आता आहे आपली लास्टची रेसिपी आणि ते आहे आपली गुलवणी. ठीक आहे, तर जे गुलवणी असतं त्याच्यासाठी आपल्याला लागतं गूळ, दालचिनी आणि लवंग. तर मी 1 तुकडा दालचिनीची घेतले आणि 3 लवंग घेतलेले आहेत आणि जराशी गूळ घेतले. इलायची पावडर टाकू शकता, ते ऑप्शनल आहे. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. तर इथे मी माझं लग्नीत बघा पाणी ठेवले गरम करायला. आता माझं पाणी उकाला आले तर मी इथे टाकणार आहे आपली दालचिनी, गूळ व लवंग. ठीक आहे, हे बघा, याला बऱ्यापैकी आपण पिघलून घेऊ. ठीक आहे, चांगल्यापणे मेल्ट होऊन जाणार. गूळ पूर्णपणे पिघलून गेले. हे बघा, आता आपण याच्यात टाकू इलायची पावडर. ओके, आणि आपला गॅस करू बंद. आणि आता माझ्या पद्धतीने आपण याच्यात टाकणार आहे थोडीशी दूध. हे बघा, कमीत कमी 1 कप दूध टाकूया आपण. ओके, हे बघा, जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकूया, आपण थोडीशीच टाकणार. ठीक आहे, पण फ्लेम बंद करा आणि मग टाका. आणि जसं तुम्हाला दिसत असेल आपली गुळवणी पकून झाली आहे, एकदम चांगलेपणे तयार. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दालचिनी वगैरे काढू शकता, पण नाही काढलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, एकदम मस्तपैकी सुकलेले आहे. ठीक आहे, हे बघा, गणेश चतुर्थी स्पेशल थाली, नैवेद्य थाली एकदम पारंपरिक प्रमाणे आपण बनवून घेतलेले.
तर चला मी तुम्हाला आपली थाळ आता दाखवून देते. हे बघा, सगळ्यात पहिले आपण घेतलेले आहे याच्यात आपली वरण. ओके, हे आहे आपली वरण. हे आहे आपली खमंग काकडी. ओके, याच्यात आहे आपला आचार, लोणचं. ओके, हे आहे आपली बटाट्याची भाजी. त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे आपली चटणी. ओके, इथे घेतलेले आहे आपण आपले कुरड्या. ओके, इथे आहे आपली मावाची मोदक. त्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल. ओके, इथे आहे आपली नमक, हे आपल्या निंबू, हे आपली पुरणपोळी. ओके, त्याच्यानंतर आहे आपली शिकरण. ओके, आपला टमाट्याचा रस्सा, चावल, इंद्रायणी तांदूळ. ओके, घी, चपाती, कोथिंबीर वडी आणि गुळवणी. जसं मी तुम्हाला आपली नैवेद्य थाली दाखवलेली आहेत पारंपरिक पद्धतीने, आता आपण याला टेस्ट करून बघूया आपली थाली कशी बनलेली आहे, आपली रेसिपीज पण कशी बनले. आता म्हणजे हस्बंड टेस्ट करून दाखवणार आहेत आपले वरण आणि भात सगळ्यात पहिले. ओके, एक नंबर बनलेला आहे. आता माझे हस्बंड टेस्ट करणार आहेत आपली खमंग काकडी. एक नंबर आहे. आता जरासं लोणचं घेणार आहे. आता चपाती सोबत ते घेणार आहेत बटाट्याची भाजी. एक नंबर बटाट्याची भाजी आणि चपाती. आता कोथिंबीर वडी आणि नारळाची चटणी टेस्ट करून दाखवतील. कोथिंबीर मस्त कुरकुरीत बनली. एक नंबर आहे. आता आपली पुरणपोळी खाऊन दाखवणार आहेत कसे बनलेत. पुरी चांगली बनलेली आहे. तूप सोबत घेऊ शकतात तुम्ही. एक नंबर ओरिजिनल महाराष्ट्रीयन थाली. आता आपल्या टमाट्याचा रस्सा घेणार आहेत. एक नंबर महाराष्ट्रीयन थाली आहे. खूप छान. आता आपली शिकरण खाऊन दाखवणार कसे बनलेत. खूप छान, मीडियम गोड, अतिशय सुंदर. आणि आपली लास्ट आयटम आपली गुळवणी. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गुलवण हा मी घेत आहे आणि अतिशय चांगला झालेला आहे. एक नंबर झालेला आहे. बघा तुम्ही. आता आपली कुरड्या ट्राय करा. तुम्ही कुरड्या ट्राय करायला विसरलेत. करतो सर, एवढे आयटम 17 आयटम आहेत. कुठल्या एक नंबर कुरकुरीत झालेले आहेत. एक नंबर कुरकुरीत. आणि आपली मावा मोदक. आता लास्टला आपण आपली डिश संपूया मावा मोदकशी. हा मोदक चांगला आहे.
एक नंबर 17 आयटम आहेत, 17चे 17 चांगले आहेत. हो, आपण 17 आयटम ठेवलेले होते आपले नैवेद्य थाळीमध्ये. ओके, जसं तुम्ही बघितलेलं आपली थाळी एकदम चांगली बनलेली होती, आपली पारंपरिक नैवेद्य थाळी. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलला जास्त जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके.